घेऊन आलो बघा आता तुमच्यासाठी पार्ट 2. अब्बा जसं की तुम्ही पार्ट 1 बघितलंच असेल की रात्रभर किती पाणी होतं. आता तुम्ही रात्रीचा जर विषय सोडा, झोपलो होतो सकाळी उठून बघतो तरी पण तेवढंच पाणी होतं बघा. त्यामुळे तुम्हाला जरा वेगळं काहीतरी दाखवतो. अब्बा बघा खेकडा कसलाय. हे चावलं तर कसं होईल तुम्हीच बघा. आता हे खेकडं तर सोडा, तुम्हाला लय म्हणजे लय आता मासा दाखवतो बघा कसलं पाणी येतं. म्हणजे इथं आमच्या गावातले तलाव मधलं पाणी आलं बघा. यामध्येच मासे आलेत म्हणून सगळे पकडालेत बघा त्यांनी कसं पकडायला मासे. ज्या आयला पाणी एवढं घाण वास मारल ते की नाही, तरी पण हे सगळे बघा कसं पकडलेलं त्याच्या आयला. ते सगळं बघून आम्ही घरी येत होतो तर ते एक पोरगा बघा इथे खेकडा पकडला बघा. मित्रांनी पकडले ते 3 मासे मी घेतलं बघा, कारण मला आमच्या शेतात आमच्या विहिरीत सोडायचंय. अगोदर आलतो तर इथे 2-3 जणच होते. नंतर ना आलो तर ज्या आयला जत्रा भरला होती ते सगळं. नंतर शेताला आलतो कारण ते मासे पण आमच्या विहिरीत ते सोडायचे होते. मग आता सगळे मासे आमच्या विहिरीत ते सोडलो. होत म्हणा काळसले गेलं एवढं बाजल्या काय ना. नंतर ना मासे ते सोडून घरी येतो ते गोल्या बघा त्याचं बॉडी कसं दाखवलंय. ते पेनने घेऊन ते 6 पॅक ते बनवून घेतलं बघा पोटावर. चला आजचा मिनिमला कॉल असेल तर लाईक फॉलो करा.